डोक्यात आणून दिलेलं आहे. एसपी साहेबांवरती ही सगळी कारवाई 2 दिवसात करताना प्रचंड राजकीय दबाव होता, परंतु त्यांनी त्याला जुमानलं नाही आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते शब्द पाळतील आणि कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे एसपी साहेब. कारण आज परिस्थिती अशी आहे की या मोर्चामध्ये पक्ष जरा बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते जे सत्ताधारी पक्षात बसलेले आहेत वरती, ते सर्व पक्षांचे कार्यकर्ते जे आलेले आहेत, हिंदू म्हणून आलेले आहेत, ते पक्ष म्हणून एकत्र आलेले नाहीत आणि या श्रीरामपूरच्या शांतता सुव्यवस्थेला जो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका व्यापारी इथून पलायन करायला लागलेले आहेत अशी परिस्थिती आहे. माझ्या पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे माझी की तुम्ही हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून द्या. मुख्यमंत्री कार्यालयाची आणि गृह खात्याची काही लोक दिशाभूल करून हे हिंदूंच्या रक्षणार्थ चालवलेलं काम आहे अशी दिशाभूल करून त्यांना राजकीय मदत मिळवून गेलोय. तर माझी विनंती आहे, पालकमंत्र्यांना पण विनंती आहे आणि संबंधित जे काही त्या संस्थांचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांची आम्ही भेट घेतोय महिन्यापासून. त्यांना सुद्धा सांगतोय की काय परिस्थिती आहे श्रीरामपूरमध्ये. दिशाभूल करून या ठिकाणी कायद्याचं संरक्षण प्राप्त करून घेतलेलं आहे, परंतु नवीन एसपी आलेले आहेत. मला माहिती आहे 2 दिवसामध्ये कारवाई करताना त्यांच्यावर किती प्रचंड दबाव आला हे मला माहिती आहे. त्यांनी खूप सुधारून लावलं हेही मला माहिती आहे आणि हीच अपेक्षा एसपी साहेब तुमच्याकडनं आहे. एक तुकाराम मूल्य काय करू शकतो, एक तुकाराम मूल्यांनी दाखवून दिलं. तशी एसपी साहेब आमची विनंती आहे, राज्यकर्ते काय करायचं ते करून द्या, पण ही जनता तुमच्या वेळेवर आहे आणि तुम्ही या गुन्हेगारांना कडक कारवाई करावी. या श्रीरामपूरला जनता पोलिसांच्या समर्थनाचा रस्त्यावर सुद्धा उतरलेली आहे आणि चिंताही समर्थनात उतरेल. फक्त तुम्ही योग्य ती कारवाई करा, दिलेला शब्द पाळा आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये बसलेले ज्या गुन्हेगारांचे 40% पोलीस हस्तक आहेत त्यांची तुम्ही माहिती घ्या, आम्ही पण तुम्हाला देतो ते आधी काढा. कारण इथं पुण्यात द्यायला माणूस आला की त्यांना माहिती होतं लगेच की कोण फिर्याद द्यायला आला तुमच्याकडे, लगेच त्याच्यावरती दबाव सुरू होऊन जातं. अशी परिस्थिती आहे आणि श्रीरामपूरकरांच्या विषय काही विनंती करतो आणि की गेली 4 दिवस आपापले त्यांचे घेऊन आपण एकत्र आलेला आहात, पक्ष विरहित एकत्र आलेला आहात. इथं परिस्थिती अशी आहे की इथे उत्पन्नाचं साधन होता राहिलेलं नाही. काही व्यापारी जर पालन करायला लागले, व्यापार जर बंद झाला तर इथं काही राहणार नाही. परंतु आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी आपण सर्वजण इथं पक्षीय भेद विसरून 4 दिवस हे आंदोलन चालवलं आलं हे अर्थाने. तेव्हा माझी विनंती आहे, अशी संघटित असताना आपल्यामध्ये असू द्या आणि गावकरी ते राव काय करत नाही, गाव करतो हे लक्षात ठेवा. अशा संघटित हिंदू विनंती करतो, एसपी साहेबांना विनंती करतो की साहेब तुमच्या खूप विश्वास आहे, तेव्हा तुम्ही दिलेला शब्द पाळाल आणि गुन्हेगारांचा दुसरा आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर हे बंद आहे. खऱ्या अर्थाने आकाश भाड्यांचं अतिशय भयानक प्रकारे त्यांचा खून करण्यात आला आणि म्हणून आज आपण सर्वजण श्रीरामपूर शहरातील व्यापारी असेल, शेतकरी असेल, वेगवेगळ्या संघटना असतील, आपण सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झालात. खऱ्या अर्थाने आकाशला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला एसपी साहेबांनी सांगितलंय ही संघटित गुन्हेगारी श्रीरामपूरची आम्ही मोडून काढू असा आपल्याला शब्द दिलेला आहे आणि म्हणून एसपी साहेबांचा शब्द आपण 4 दिवस पाळलेला आहे. या पुढच्या काळात ते काय ऍक्शन घेतात याच्यावर आपलं लक्ष राहील. एसपी साहेब तुम्ही दिसतोय हे संघटित गुन्हेगार अनेक आहे. पुढच्या काळामध्ये कोणतीही संघटित गुन्हेगार वर डोकं काढलं नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. याचे एक गेला आणि दुसरा आला अशा परिस्थितीमध्ये श्रीरामपूरमध्ये झाला नाही पाहिजे. त्यामुळे काय दोष होता, त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता. अतिशय प्रामाणिकपणे गेल्या 50 वर्षापासून ती फॅमिली या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचे व्यवसाय करतात. पुढे कोणाला गालबोट नाही, कधी दमदाटी नाही आणि अशा व्यक्तीला जर असं अशा कुटुंबामध्ये जर असं घडत असेल अतिशय दुर्दैवच आहे. आणि म्हणून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातत्याने गुन्हा चालू होतं. कोणाला चाकू मार, कोणाचा पाकिट मार, कोणाचा हातमांडर कर, कुणाला मारून टाक, अशा प्रकारे सारखं या श्रीरामपूर शहरामध्ये चालू आहे. साहेब तुम्हाला सांगतो आम्ही की जेवढी शांतता आहे
तेवढे आम्ही वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. ही जनता काय करू शकते हे आपल्या समोर आहे. आणि श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून या पोलिसांनी जर चांगलं लक्ष दिलं असतं तर ही पर्यंत घटना पोहोचली नसती. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पोलीस डिपार्टमेंट हे प्रशासन अधिकारी सुद्धा याला जबाबदार आहे. आता तुम्ही म्हणले तर आम्ही जबाबदार आहे आणि खरोखर तुम्ही जबाबदार आहे याच्यामध्ये. वरून जर आपण चांगली ताकीद दिली असती तर साथ दिली नसती तर अशा गोष्टी घडत गेल्या नसत्या. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात, सगळ्यांच्या मनापासून आभार मानलं पाहिजे की आपण खूप वेळ दिलेला आहे आणि आज आपला एकटा आकाश गेलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण सर्वजण आहे त्यांच्या दुःखामध्ये सर्व आपण सहभागी आहे. थांबतो. दुःखांकित श्रीरामपूरकर भावांनो आणि भगिनींनो, आकाशच्या दुर्दैवी निधनानं आपल्याला किमान पक्षी जागं केलं. आपली ही जागरूकताच आकाशच्या आत्म्याला शांती देईल. परंतु ही जागरूकता पुन्हा एकदा झोपी जाता कामा नये. मित्रांनो, ह्या सर्व गुन्हेगारीचं मूळ प्रामुख्यानं 2 नंबरच्या धंद्यामध्ये असतं हे आपण सर्वजण जाणता. सारेच बेकायदेशीर धंदे गुन्हेगाराला जन्म देतात. आणि दुर्दैवाने जेव्हा राजकीय कार्यकर्ते या गुन्हेगारांना मित्र म्हणण्याची, या गुन्हेगारांची मदत घेण्याची, या गुन्हेगारांना जवळ करण्याची चूक करतात तेव्हा या गुन्हेगारांचं बळ वाढत असतं. त्यांचं बळ वाढल्यानंतर काय घडतं याचा अत्यंत दुर्दैवी अनुभव मागील 2 वर्षापासून मित्रांनो आपण घेतो. इथे आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत. इथे आमचा छोटा मोठा व्यवसाय करून पोट झाणारा दुकानदार सुरक्षित नाही. जे कष्ट करून प्रामाणिकपणे मोठे उद्योजक झाले त्यांच्याकडे खंडणी मागितली जाते. इथे जगात कुठेही नसतील अशा स्वरूपाचे बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर क्लब, बेकायदेशीर अड्डे त्या गुन्हेगारांकडून सुरू आहेत. मित्रांनो, या सर्वांच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते. दुर्दैवाने पोलीस प्रशासन खातूर कारवाई करून या गुंडांशी सलगी करतं, मैत्री करतं. त्याचं एक नामचीन उदाहरण आज चौधरी नावाच्या कोणा एका पोलीस अधिकाऱ्याला शासनानेच निलंबित करून आपल्याला दाखवून दिलंय. हे निलंबित कोणाचं नाहीये. निलंबन ही शिक्षा नसते. प्रशासनात म्हटलंय सस्पेन्शन इज नॉट अ पनिशमेंट. खरं तर त्या गुन्हेगारांच्या बरोबर हे सहभागी असणारे पोलीस प्रत्येक केसमध्ये सह आरोपी केले पाहिजे. या सर्व पोलिसांना अत्यंत तातडीची शॉर्ट एन्क्वायरी करून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. या पोलिसांच्या बरोबर ज्यांच्याकडे दंडाधिकारी म्हणून, विभागीय दंडाधिकारी म्हणून हे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यावर वचक नसल्यासारखी परिस्थिती आता निर्माण झाली. मी आपल्याला विनंती करेन, आपण जागरूक श्रीरामपूरकर म्हणून आज एवढा आनंद होतोय. जात धर्म पंथ पक्ष सर्व विसरून सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे नागरिक आज मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत. मित्रांनो, ही तुमची एकजूटच गुन्हेगारांना धडकी भरवू शकते, गुन्हेगारांना चेंगरून टाकू शकते, त्यांना नष्ट करू शकते आणि त्याचबरोबर त्यांच्यावर पगार देऊन ही जबाबदारी लोकांना हवा लागली. तो काय दोष होता या माणसाचा, कशामुळे याचा फोन केला गेला. आपण चांगल्या पद्धतीने व्यवसाय करणारा हा माणूस आणि कुटुंब सातत्याने आपण समोरून पाहतोय की त्यांचा व्यवसाय असेल प्रामाणिकपणे आणि सामाजिक कार्यामध्ये सगळ्या कामामध्ये सातत्याने सहभागी असलेले हे कुटुंब. आणि कधी आमचं कोणाशी वाद नाही, कोणाशी चिंता नाही. अशा परिस्थितीत या माणसाला मारलं झालं म्हणजे किती दुर्दैव आहे.
आणि अशा घटना श्रीरामपूरमध्ये अनेक वेळेस घडल्या आणि या घटनेला पारदर्शक नाही केलं. म्हणून आज ही घटना जी घडली आणि आपण सगळ्यांनी एकत्र आलो, प्रशासनाने सुद्धा कारवाई करायला सुरुवात केली. आपल्या राज्याचे नेते आणि पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे साहेब यांनी स्वतः सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या, काळजीशी बोलले, मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि या मुळापर्यंत जायचं. मुळा गावापासून हा आपल्या युद्ध असलेला गुन्हेगार उघडली गेली पाहिजे यासाठी त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न त्यांचे चालू आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्या गुन्हेगाराला पुण्यापर्यंत सुटता कामा नये, त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही आमची सर्वांची भूमिका आहे. म्हणून पुन्हा असा आकाश निर्माण होऊ नये, पुन्हा कोणत्या आकाशावर असा हल्ला होऊ नये ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण संघटित राहणं गरजेचं आहे. आपण जर संघटित असलो तर मला वाटतं कोणाची हिंमत होणार नाही. अशा पद्धतीने आपण प्रतिकार केला पाहिजे. जो निर्गुण हत्या आणि निर्गुण खून झालेला आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी सर्व श्रीरामपूरकर त्यांच्यावर प्रेम करणारे, मायेने त्यांना स्वीकारणारे, या दुबळ्या कुटुंबावर प्रेम करणारे या ठिकाणी संपूर्ण श्रीरामपूर एकत्र आलेले. तर मी या संपूर्ण माझ्या महाजनतेच्या वतीने आकाश भैया दुबैयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्या दिवशी आपण पोलीस स्टेशनला आक्रोश मोर्चा म्हणून जाऊन बसलो. एसपी साहेबांना येऊच तर आपण आकाश भैयाची बॉडी तिथेच ठेवली. आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. एक आकाश भैया नाही रे, अशा खूप आहे. खूप जणांवर अन्याय अत्याचार झालेला आहे आणि ही सत्य घटना आत्ताशी कुठं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येऊ राहिली. ही सत्य घटना आत्ताशी तुम्ही उघडे झाले का? कित्येक वर्षापासून या श्रीरामपुरामध्ये गुन्हेगारी चालू आहे. श्रीरामपुराच्या चारही कोपऱ्याचा वार्ड नंबर 1 पासून ते 7 पर्यंतचा संपूर्ण गुन्हेगारी आहे. संपूर्ण गुन्हेगारी चालू आहे. सगळ्या गुन्हेगारांवर आपली मागणी आहे. या गुन्हेगारांचे छोट्या मोठ्या ज्या टोळ्या आहे, या टोळ्यांचे जे मोहरके आहे, या मोहरक्यांवर मोठ्या अंतर्गत कायद्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर मोका लागला पाहिजे. आणि अशी सर्वांच मागणी त्या दिवशी काय होती? जो गुन्हेगाराला पाहून स्वतः आकाश झालाय त्या आकाला मोका लागला पाहिजे. कुणी असो तो, कोणत्याही वयाचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, गुन्हेगाराला साथ नाही. एवढे गुन्हेगार फसवलेत छोट्या मोठ्या जाती धर्मातले आमचे का होईना, अरे सगळेच हे गुन्हेगार सगळे अल्पसंख्याक आहे, दलित आहे, त्यांचा सर्रास वापर करून घेतला जातो. आमदार साहेब यांचा वापर केला जातोय. यांना दारू, नशा, गांजा, इंजेक्शन, नशेली पदार्थ यांना सर्रास पुरवले जातात. चारी दिशाच्या कान्याकोपऱ्याला पोरं गांजा पिऊन नशा करतात आणि नशेच्या धुंद होऊन बाल आरोपी, बाल गुन्हेगार हे पोरं बनलेले आणि बाल गुन्हेगारांना सोडण्याची एक सेपरेट टोळी आहे. ते काय सांगतात? खूप जण आज कालपासून आपण सगळे व्हिडिओ ऐकू राहिलो. कोण किती सत्य बोलतोय, कोण किती सत्य पचवतोय याच्यावर पण श्रीरामपूरकर हे काही सगळं उघडला. सत्य आम्हाला किती पटलंय म्हणून आम्ही सगळे आवाज आकाश भाईला न्याय द्यायला आलो. आकाश दुबैयाला बरं का, आकाश दुबैयाला, शेखर दादाच्या पोराला, जे निष्पाप लेकरू आपल्यातून आज निघून गेलेले. हा आमच्या समाजाचा नाहीये, माझा काही संबंध कुणाशी. अरे तो जरी आमच्या समाजाचा असला तर तुम्ही पाळून ठेवलेलं पिलावळे तयार झालेले. जसं पूर्वी हगंदरी मुक्त गाव झालं पाहिजे म्हणून पंचायत समिती अंतर्गत, जिल्हा परिषद अंतर्गत योजना राबवल्या जायच्या. आता हगंदरी मुक्त गुन्हेगार झाले, हगंदरीचे गुन्हेगार झाले. प्रत्येक टप्प्यात हे हगंदरी सारखे गुन्हेगार तयार झालेले. या सगळ्या गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे. पुन्हा याचं नाव आहे आपल्यासमोर. सगळे सर्व गुन्हेगारी खपवलेली आहे. एवढी कशी गुन्हेगारी? पूर्वी रस्त्याने जर चाललं धक्का लागला, सॉरी एवढं जमत होतं ना. आता अरे भांचोत रूप तिकडचे म्हणणार अरे थांबले खात झालं याला घर. अरे सगळ्यांचं कसं सगळीकडे हात आहे आणि त्या सगळ्याच हातावर मोका लागला पाहिजे. यांना
झाले रे भाऊ. घाबरून थांबा म्हणून सत्य आहे. आणि यायचंय कोणी रेकॉर्डिंग करायचं, कोणी माझ्या व्हिडिओ माझ्याकडे मला काय हाऊस नाही रे बाबा. मला कोणची भीती नाही, मला काही नाही. माझ्या घरी पाहुणे होते म्हणून मी 1-2 दिवस साहेब आले नाही. मला काय कोण धमको बिमको मला काय धमको होतो गोंड्याहून गोंडी मी. अरे वा काय कुठं कुठं चालतंय मला घ्या विचारून. हे आदर्शनगर झाला तिथे मी आहे. सिद्धार्थनगरला सगळे आमचे पोरं टोळके गुन्हेगार झालेले केवळ नशा पाहिजे. कोण नाही आहे, कोणला बाप नाही. एकीला नवरा आहे, एकीचा नवरा सोडेल, दुसरा ठेवेल आणि सगळ्यांना प्रोत्साहन मोठे हाका. हे हाका यांच्याकडे पैसे आणि तुम्ही जाऊन कसं करा. वकील यांचे, साबेदार यांचे आणि गुन्हेगार आमचे सर्रास येडे. शिक्षण नाही, संस्कार नाही, आई बाप आडा नाही. वाईट वाटतं समाजाच्या पोर आज गुन्हेगार बनले. वाईट वाटतं. समुपदेशन घेण्याची गरज आहे. प्रत्येक समाजामध्ये आपल्या लेकरांना सपा शिकवा, संघटित करा त्यांना आणि चांगलं ज्ञान द्या. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आपल्या ग्रामपंचायत जी काही दुर्घटना झालेली आहे ही आपण सर्वांनी पाहिलेली आहे. त्याच अनुषंगाने आपण प्रशासनाला विनंती केलेली आहे की गुन्हेगारी मुक्त व्हावी. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयश्री दादा विखे पाटील साहेब यांनी पूर्तता या गोष्टीचं निदान करण्यासाठी पाटील आपले डॉक्टर खासदार सुजयजी विखे पाटील साहेब या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलेला आहे. त्यांनी या सर्व गुन्हेगारी क्षेत्राचा बिमोड करण्याचं निर्णय घेतलेलं आहे. 1 महिन्यापुरताचा टाइम पण सांगितलेला आहे. 1 महिन्यात हे सगळी गुन्हेगारी थांबल्या जाणार आहे एवढा शब्द दिलेला आहे. इतकंच बोलते. आकाश भैया दुबईला श्रद्धांजली देते. सगळं गाव बंद आहे. हे गाव बंद हीच एक श्रद्धांजली आहे. एवढंच बोलते आणि श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर नशा मुक्त. आकाश लांब है, आकाश लांब है. श्रीरामपुरातल्या तमाम नागरिकांना, श्रीरामपुरातल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमुखांना धन्यवाद देतो. श्रीरामपूर शहर आणि श्रीरामपूर ग्रामीण आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी गेल्या 4 दिवसापासून सातत्यानं या शहराच्या गुंडगिरीनं उत्मात केला. त्याच्या निषेधार्थ प्रखरपणे शहरामध्ये येऊन आपला विरोध नोंदवला. मी व्यापारी असोसिएशनला धन्यवाद देतो. श्रीरामपुरातल्या उद्योजकांना धन्यवाद देतो. सर्वसामान्य माणसांना धन्यवाद देतो. त्यांनी आपले धंदे, आपले व्यवसाय बंद ठेवले. हातावरती पोट असलेल्या आमच्या या शहरातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला नतमस्तक होतो. या झोरांचा प्रश्न करता त्यांनी स्वतःच्या पोटाचा विचार केला नाही. उपाशी राहण्याचा निर्णय केला. आपले व्यवसाय बंद केले, धंदे बंद केले आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती ते उतरले. त्यांना नतमस्तक होतो. एका दिवसात मोठी झाली नाही. ज्या वेळेला वाळू चोरली जात होती, वाळूचे माफिया या तालुक्यामध्ये जन्माला येत होते, त्यावेळेला पोलीस यंत्रणा काय करत होती, महसूलची यंत्रणा काय करत होती,
खानापूरच्या लोकांना जाऊन विचारा, रामपूरच्या लोकांना जाऊन विचारा. 25 वर्ष खानापूरच्या वाळूचा एक खडा उचलला गेला नाही. मागच्या 1.5 महिन्यामध्ये कोणाची टोळी आली, कोणी दहशत निर्माण केली, कोणी वाळू नेली, का महसूलची यंत्रणा गप्प बसली, का पोलीस खात्याची यंत्रणा गप्प बसली. अरे यांनी बघ्याची भूमिका घेतली म्हणून आज आकाश सारख्या निरापराध कष्ट करणाऱ्या पोराचा जीव गेला. जीव. अरे आम्ही हिंदू आहे ना, हे कोण आहे आणि यांना का आश्रय दिला गेला, यांना कोण मदत करत. अरे अनेक गुन्हे घडतात, गुन्हा नोंदवायला गेलं ते लोक सांगतात लिहून घ्या. काय करा, कोण आहे याच्या पाठीमागे. या निमित्तानं आज श्रीरामपुराकरातल्या तमाम जनतेला दाखवून दिलं आम्ही कोणाचीही गुंडगिरी सहन करणार नाही. अरे अनेक मोठे दादा झाले, त्यांना चक्कर चोर करण्याचं काम या श्रीरामपुरातल्या जनतेनं केलेलं आहे. कोणी स्वतःला दादा समजत असेल तर त्यांचा माज जिरवण्याची ताकद या सकल श्रीरामपूरकरांमध्ये आहे. सकल श्रीरामपूर खबरदार. आता परत आमच्या एखाद्या पोरीला छेडाल, एखाद्या पोरीला उचलून घ्याल. आता आमचे ही सगळी ठाण म्हणून आम्ही सगळे पक्ष सोडून तुमचा भेद पाहायला श्रीरामपुरात आणि उतरल्याशिवाय मी धन्यवाद देतो आमच्या या वैशालीताईंना, रमाताई धोरांना. अरे या महिलांनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू झालं मनापासून तगमगत्यानं त्या ठिकाणी तुम्ही आमच्या महिलांची बाजू मांडली. असे आपले श्रीरामपूरकर आहे. पोलिसांना विनंती आहे, आम्ही त्या दिवशी SP साहेबांना विनंती केली, या ठिकाणची जी त्यांना साठगाठ असलेली यंत्रणा आहे ताबडतोब त्यांच्या बदल्या करा, ताबडतोब बदल्या करा. तुम्हाला दिसत नसतील या ठिकाणी ही जनता तुम्हाला नाव द्यायला तयार. मी सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो. या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी भाग घेतला. पालकमंत्री महोदय आहेत, माझे आमदार कुरकुले साहेब आहेत, माझे आमदार भाऊसाहेब कांबळे आहेत, कांबळे साहेब आहेत, आमदार हेमंत ओगले आहेत, चरणदादा ससाने आहेत, सगळ्या पक्षाचे नेते आहेत. या सगळ्यांनी यामध्ये भाग घेतला. एवढाच करता घेतला की या शहरातली गुंडगिरी ही संपली पाहिजे. अहो लहान लहान पोरं नशेच्या आळी झाली. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. हा काही दहशतीचा बंद नव्हता. चहाची एखादी टपरी दिवसभर बंद राहिली तर 200-500 रुपयाचं त्याचं नुकसान आहे आणि त्या 500 रुपयावरच त्याचं घर चालतं. पण त्यांनी 4 दिवस चहाची टपरी बंद ठेवलेली आहे. या दहशतीचा त्रास, या हिंदू गुंडांच्या गुंडगिरीचा त्रास साऱ्या हिंदू समाजाला आहे, साऱ्या हिंदू समाजाला आहे. काल वैशालीताईंनी सांगितलं या ठिकाणी गोल टोपीवाल्यांची भीती राहिली नाही झाले, त्यांची भीती वाटत नाही, पण भगवान पर्यावाल्यांची आता भीती वाटायला लागली. वैशालीताईंनी झाली नकली. या ठिकाणी खालून असं सांगितलं जातं नकली. या ठिकाणी हायब्रिड एक नवीन शब्द आहे. दुसरा व्यावसायिक हिंदुत्ववादी असा एक नवीन शब्द आहे. या ठिकाणी आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, आपण त्याने का प्लास्टिकचे फुलं केले लागतो घरामध्ये फ्लॉवर पॉट मध्ये, तशा पद्धतीचे आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, या हिंदुत्ववादी गुंडांची या श्रीरामपूर शहरातल्या हिंदू समाजाला भीती निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी या जिल्ह्यातल्या बाह्य शक्तींनी, या जिल्ह्यातल्या काही बाह्य शक्तींनी या श्रीरामपुरामध्ये हिंदुत्वाचा नवा प्रयोग करायचं ठरवलं. तर प्रत्यक्ष असा प्रयोग करण्याची काही गरज नव्हती, काहीच गरज नव्हती ना. कवडीचं प्रकरण झालं, हल्ल्याचं 2 वेळातलं आपण चिन्ह बदलं. 2001 आणि 2 मध्ये एका मुस्लिम गुंडाची खूप दादागिरी बांधली होती, अय्यूब शेख नावाचा. ती सुद्धा गुंडगिरी त्या ठिकाणी सर्वपक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली. एका हिंदुत्ववादी माणसांनी बघा, सर्वपक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली आणि ती निपटताना त्याचा खरा त्रास
आणि खरा जर कोणी या तालुक्यात धर्मवीर असेल म्हणजे मला मागायचं आम्ही हिंदू धर्मरक्षक पडले, पण खरा त्रास आणि खरं योगदान जर कोणाचं असेल तर गव्हाणे कुटुंबाचं योगदान आपण विसरले का त्यांना? विसरले तर तू गव्हाणे उभं राह. या ठिकाणी खरा हिंदुत्वादी शत्रुघ्न गव्हाणे, खरा हिंदुत्वादी शत्रुघ्न गव्हाणे. आणि हिंदू गुंडांचा हिंदू समाजाला त्रास झाला तर गेल्या 2-3 दिवसापासून मी जे सांगतो की या हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे मी 2-3 दिवसापासून सांगतो ना, तर मी काही प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काही प्रसंग ज्याचे गुन्हे दाखल आहेत, ज्याचे गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे रूल्स आहेत की मुलीचं नाव घेता येत नाही. मुलीचा आयडेंटिफाय होईल मुलगी, तिचा पत्ता, तिचं लोकेशन आणि त्या संदर्भात संकेत करता येत नाही, म्हणून मला मुलीचं नाव घेता येणार नाही. या ठिकाणी एक मुलगी आहे आणि त्या मुलीला संध्याकाळी नेलं MIDC मध्ये घरासमोरून उचलून बुलेट गाडीवर, घरासमोरून, आणि गुंडांनी उचलून दिलं. तिच्यावर MIDC बलात्कार केला. ती त्यावेळेला अल्पवयीन होती. तिच्या वडिलांचा मला फोन आला. मी पोलीस स्टेशनला फोन केला. मी मुंबईत होतो. पोस्को दाखल झाला. पुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे. बलात्कार केल्यानंतर 3-4 तासांनी पोरगी पोलीस स्टेशनला हजर केली. त्याच्यातला आरोपी कोण आहे आणि तो कोणाच्या टोळीत काम करतो हे सुद्धा जाहीर करता येईल. पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतामुळे मला त्या आरोपीचं नाव घेता येत नाही, कारण त्या आरोपीच्या नावावरून मुलीचा संदर्भ जोडला जातो. पण ही घटना या बेटोळीशी संबंधित आहे. या बेटोळीशी संबंधित आहे. पुढची घटना मी तुम्हाला सांगतो. रामनवमीमध्ये पाहिलं या बेटोळीने घेतले. तिथं पावभाजीचं दुकान एका बाईने लावलं. त्या पावभाजीच्या दुकानावर तिची मुलगी काम करायला यायला लागली आणि तिची मुलगी काम करायला लागली. तिथं त्या मुलीला पटवलं. रिझल्ट घ्यायला घरातून गेलेली पोरगी बाहेरच्या बाहेर यांनी पळवली आणि पळवल्यानंतर आळंदीला नेली. मुलगी अल्पवयीन, तिचं लग्न लावू शकत नाही तिथल्या बाबड्यांनी सांगितलं. तिचा दाखला नव्हता शाळेचा, जन्मतारखेचा, बांधून काढून दिलं. म्हणून तिला कोपरगावला मुलाच्या आजीच्या घरी नेलं आणि तिथून जनता हायस्कूल जवळ सोडलं. गुन्हेगाराच्या एका टोळीच्या माणसानं तिला मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला आणून सोडलं. आमचं पोलीस स्टेशनवर दबाव जास्त निर्माण झाला म्हणून तर पोलीस तिला असं म्हणला की तू अजून वयात नाही, तुला वयात आलं का त्या पोराबरोबर आपण तुझं लग्न लावून देऊ आणि पोरगं तसं चांगलं आहे म्हणून. पोरगं तसं चांगलं आहे, पोरगं तसं चांगलं आहे म्हणे. आणि तातूर मातूर गुन्हा दाखल केला. तिला मेडिकलला नेलं. तर समाधान सोलंके नावाच्या पोलिसांनी PSI तिला सांगितलं नाही झंझटी वाढतील, तुमच्या घरी पोलीस येतील, तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला अटक होईल. मेडिकल करण्यापूर्वी मुलीची किंवा मुलाच्या आईची संमती घ्यावी लागते. तर संमतीच्या कागदावर केस पेपरवर सही करायला, ती सही केली नाही म्हणून तिचं मेडिकल झालं नाही आणि तशीच पोरगी परत आणली आणि आणून त्यांच्या ताब्यात दिली. नंतर ती पोरीची आई 2-4 ठिकाणी गेली न्याय मिळवण्याकरता. तर ती आई गावात काही लोकांकडे फिरते म्हणून त्या पोरीच्या भावाला तहसील कार्यालयाच्या पाटाजवळ 25 लोकांनी, 11वीतलं पोरग 25 लोकांनी बेदम उचलून आपटलं, अंगावर कपडे राहिल्याने पाटात फेकून दिलं. हिंदू आहे जाती. ही पहिली MIDC घटना सांगितली. ती सुद्धा जातीने हिंदू आहे. ही मुलगी सुद्धा जातीने हिंदू आहे. अजून घटना या ठिकाणी 13 वर्षाची एक मुलगी शाळेत जाती 13 वर्षाची मुलगी तिच्यावर लाईन मारली. तिला
बेकल एक रिकामा बंगला पाहिला. त्या बंगल्यात नेलं, वारंवार बलात्कार केला. त्या मुलीची आई नंतर म्हणून कामाला जाते. बाप कुठेतरी वजनदारीवर कामाला जातो. त्या पोरीला लक्षात कधी आलं, तिला 7व्या महिन्यात गेल्यावर लक्षात आलं. तिला 7व्या महिन्यात गेल्यावर मग पोलीस स्टेशनला जिल्ह्यात दाखल झाली. जिल्ह्यात दाखल होऊन तिला त्रास व्हायला लागला. सिव्हिलमधून ससून गेलं. त्या पोरीला बाळ झालं. हिंदू मुलगी आणि आरोपी देशचा रोज एकदा गाडीवर गाडी करतो. त्या मुलीला बाळ झालं. या 3 घटना सांगितल्या. मी शॉर्ट मध्ये सगळ्या घटना सांगत नाही. या ठिकाणी मार्सिया नावाचे नगरपालिकेत कर्मचारी आहे. 40,000 रुपये या देवतळीतल्या बुद्धांकडून वजन घेतले. ते घेऊ शकले नाही. त्या टोळीतल्या व्यापाऱ्यांनी घरी दंड दिला. त्यामुळे 2-3 दिवसांनी आत्महत्या करून टाकली. भावाने आत्महत्या केली. त्या नाशल्याने भावाने गुन्हा दाखल झाला नाही. पण आतापर्यंत आकस्मिक नोंद म्हणून पोलीस स्टेशनला आहे. त्याचा पुढे तपासच झाला नाही. कारण घरच्यांनी पोलिसांना काही सांगितलंच नाही. त्यांनी पुढे चांगलं लेख ना विषय गेला म्हणून. पण काय करणार नाही. आता सोडून दिलं. त्याच्या सुद्धा होत नाही. माणूस गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या घटनेचा माझ्याकडे पुरावा आहे. शुभम जगताप नावाचा आपल्या सगळ्यांचा एक हिंदू मित्र आहे. माझा हिंदू मित्र आहे. माझा फार जवळचा आहे. पण दुर्दैवाने आपण बेन सांभाळून ठेवतो आणि बेन फोडत नाही. आणि त्यामुळे आपण आपल्या लोकांची इज्जत वाजवत जातो. नको बाबा ती इज्जत जायला कशाला व्हायरल करायच्या गोष्टी. पण वेळ अशी आलेली आहे तेव्हा गोष्टी लोकांसमोर अनुगड केल्याशिवाय चालणार नाही. मग त्याला कसा दम दिला ते मी तुम्हाला ऐकवतो. तुला भिकायला लागेल आणि तुझे हातपाय तोडील. शिवम रेकॉर्डिंग कर. तुझा कोणता बाप असेल त्यांना दाखव. चेतवू नका आम्हाला. तुझं कोण उतरतं ते कोण जातंय तिकडे. कोणी गेलं त्यांच्या पण ऐकलं तो गाड्या पेटवतो बघ. तू नाही पेटवलं ना गाड्या. आणि कोणी गेला आणि कोणी राहू पण नका. तुला मान कोणी टाकून दे. कोणी उतरलं ना रेकॉर्डिंग कर. रेकॉर्डिंग आणि कोणाला दाखव. शांत बसलं म्हणजे आता अर्थ हे तुम्ही काय पण करता. आता काय बोलत नाही मी. फक्त प्रेम राहते का ताण लोक असतात. तू सोडायचं नाही. मग तू गावातच राहायचं. फक्त घरातच. तू गावात बाहेर जरी ओढवलं तरी राहिलं नाही तुला. तुला फक्त घरात जायचं. तू पाय लागला वापरायला घर फक्त म्हणायचं तुला. म्हणजे उचललं बोल. सगळं माहित पडतंय मला. कोण उतरतं डायरेक्ट चालतं गाडी भेटून टाका बस. नाही पहिले तुला मारेल मग गाडी भेटेल. पण दुसरं उतरवून पण तुला मारेल. आकाशला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्या वेळेला तेव्हाच होतं तिथं मेडिकलला मिळलं. पोलीस त्याच्या बरोबर. दुबईचे सगळे घरचे त्याच्या बरोबर. पहिल्या दुबई बरोबर. त्याचे वडील तिथं. आणि पोलिसांनी म्हणतो तुमची का ती भाऊ मी जरा या दुबईला वाजूनच काढतो म्हणून. पोलिसात येतात. तेरवाडी पडलेला असताना कुठून आली हिंमत एवढी. कोण ताकद देतो. आणि म्हणलं काय म्हणला माझा दाजी या गावाचा बाप आहे. महाराष्ट्राचा मी बाप आहे. माझा दाजी. त्याचा दाजी कोण. गोरखजी. त्याचा दाजी कोण. आमचं कोण काही वाटलं करू शकत. याचं दाजी कोण. गोरखजी. गोरखजी कोण.
सागरजी त्याचा म्हणून जाऊ याचा काही संबंध नाही. सूरज जाधवशी याचा काही संबंध नाही का? हा रोज हिंदू समाजाला त्रास हिंदू यांचे दंगे यांच्यात सत्यश्लोक यांचेच जाफरा बाप्पा वाळू कमी लावता नदी केला नाही. लोकांच्या अंगावर 50 लोक घेऊन गावातल्या गावकऱ्यांनी आणि बायांनी त्याला पळवलं. रणबीर म्हणतात त्या मुलाला विरोध होता. रात्री बाहेर झोपलेल्या लोकांना मारलं गावात जाऊन. श्रीलंकेत येणाऱ्या पोरांना मारले. त्या रामपूरच्या आता 24ला लोकसभेच्या वर्षामध्ये देवगडगावला 3 महिने बिगर निवाची नाही राहिली. सरपंच उपोषणाला बसला. गावातले लोक उपोषणाला बसले. तहसीलदार देखत फायरिंग झाली. तहसीलदार पोलिसात सगळं पळून गेला. पोलिसात सगळं तहसीलदार पळून गेला. गुन्हा दाखल नाही. घटना घडल्या नाही. गुन्हा दाखल नाही म्हणून माझा संबंध नाही. संघटित गुन्हेगारी म्हणतात कसे ना हे प्रूव्ह करायची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची. सामान्य माणसं फिर्यादी देऊ शकत नाही. एवढी दहशत आहे. सामान्य माणसं फिर्याद नाही देऊ शकत. अजिबात फिर्याद देऊ शकत नाही. आमदार साहेबांनी सांगितलं की सुमोटो कारवाई करावी. आमदार साहेबांनी सांगितलं सुमोटो कारवाई करावी. या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध कसा? ही टोळी कशी? हिचा आता कोण? या गुन्ह्याशी संबंध कसा? हे पोलिसांनी वाढायचे. त्यांचा धंदा नाहीये. आमच्या धंदा नाही. पोलिसात पगार कसा चालू? कसं पगार आहे पोलिसाला? आखी दुरीची टोळी ही श्रमपुरातली गुन्ह्याची टोळी. पोलिसात वाढून जाण्यात पाठवणार. पोलीस गुंडे पाठवणार. महाराजांच्या भूमिकेत जातात करणारी पाहण्याची वेळ आलेली आहे आणि अपेक्षा करतो की श्रीरामपूरचे पोलीस असतील, नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक असतील यांनी मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती त्यांनी ठाम राहावं. नाही असं पण होऊ नये की परत 1-2 दिवसांनी परत ते दिवस चालू होतील. माझं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील यांनाही विनंती की श्रीरामपूरची सगळीच वाळू ही बंद करा. सगळ्यात वाळूच्या माध्यमातून हे माफिया पोचले जात आहेत. आता अण्णांनी ती वाजवून दाखवली. इथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये. श्रीरामपूरकरची आम जनता हीच इथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कोणी लागत. कोणी काही बोलत असेल काय असेल आपल्याला त्याची काही भीती नाही. पहिल्या दिवसापासून मागच्या 1.5 वर्षापासून मी विधानसभेत पण ओरडतोय, रस्त्यावरती ओरडतोय, उद्याही ओरडणार. कोणी इथं येऊन दादागिरी करायची नाही. त्यांची दादागिरी असेल त्यांनी त्यांच्या बगल बच्च्यांना दाखवायची. आमच्यावरती आम श्रीरामपूरकरांवरती जर कोणी दादागिरीचा प्रयत्न केला तर मागच्या 4 दिवसात हे आमच्या सर्व जनतेने श्रीरामपूरकरने दाखवून दिलंय की आम्ही काय आहोत. आमचे छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या हातावरती पोहोचले, मोठे व्यापारी ज्यांचं लाखांनी 2-2, 5-5, 10-10 लाखाचा ज्यांचा रोजचा धंदा होता अशाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलंय. 4-4 दिवस दुकानं बंद आहेत. सगळा पिंड शाळा बंद आहेत. बार असोसिएशनचं मी धन्यवाद करेन की त्यांनी वकीलपत्रही घेतलं नाहीत आणि 2 दिवसापासून आमच्याबरोबर कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक व्यापारी आहेत, कित्येक डॉक्टरांचे फोन आले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्हाला फक्त दवाखाना बंद ठेवता येणार नाही, परंतु जी काही भूमिका असेल तुमची श्रीरामपूर जनतेची त्याच्याबरोबर आम्ही आहोत. सर्व पेट्रोल पंप कारण की अत्यावश्यक सेवा होती त्यामुळे आपण दवाखाने मेडिकल यांना सांगितले की तुम्ही बंद ठेवू नका कारण त्यातून जर काही परिस्थिती निर्माण झाली तर ती अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि अमोल पडोळे हे 3 पोलीस आहेत आणि नरोडे म्हणून आता सांगतायत राहुल नरोडे
आमची ही पूर्ण डीबीची टीम बदलावी आणि उपाध्यक्षकांनी ह्या 4-5 लोकांना बडतर्फ करावं पोलीस सेवेतून, अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. मागच्या 4 दिवसापासून श्रीरामपूरच्या सर्व जनतेने जी साथ दिली, सर्वजण आपण एकत्रित आलो तर त्या अशामधून काय घडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथं जात पात धर्म पक्ष सगळे बाजूला राहिलेले. आज प्रत्येक जण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. सरकारनेही त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. सरकारने याच्या बाबतीत आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी आमचा जो भाऊ आहे आकाश दुबैया, माता बहिणी, श्रीरामपूर सर्व व्यापारी, सर्व संघटनेचे अधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी सगळ्यांना अशी विनंती करतो की आपण आता हे जे आंदोलन केलं ते आपण यशस्वी केलेलं आहे. याची दखल शासनाने घेतलेली आहे. परंतु न्याय मागण्यासाठी आपण न्यायालयात गेलेलो आहे त्याच्या अधीन राहून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपला जो मुलाची माझ्या डोळ्यात निर्गोष हत्या केलेली आहे त्यासाठी भोगले साहेब, करमदादा, चित्ते, टोले सगळेच मान्यवरांनी माझी मदत केली, सगळ्यांनी माझी मदत केली. सर्व श्रीरामपूरकरांनी केली, तालुक्याने केली. अशी घटना परत घडू नये म्हणून सर्वांनी या ठिकाणी माझी पाठीशी राहा आणि माझ्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षणाची गरज आहे ती मिळाली पाहिजे. आता बरेच पत्रकारांनी मला विचारलं तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय वाटतं का? अहो काय वाटतं का? एखाद्या बापाची मुलगा त्याची जर किरडी त्याचं जर दय त्याच्या खात्यावर जात असेल तर जगात घरच्यापेक्षा मोठं दुःख पुढं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हिचा मुलगा वारलेला आहे. तुम्ही त्याला विचारा की मुलगा वारल्यावर बापाचा दुःख काय असतं. या ठिकाणी कांबळे साहेब बसलेले आहे, आमदार कांबळे आणि मुरकुट साहेब या ठिकाणी बसलेले आहे. मी त्यांना या ठिकाणी सांगतो, तुम्ही अशा गुन्हे लोकांना तुमच्या लक्षात कसं ठेवता? एकनाथ शिंदे साहेब या राज्यात तितकं चांगलं काम करतायत, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला खुनीला या शहरातून काय सगळीकडून हद्दपार करा, याचा इन्काउंटर करा, याला पक्षातून काढून टाका.